इलेक्शन वोट मागायला आलेलो आहे. रसिक आमचा चांगला मित्र आहे. फक्त हे सांगायला आलोय की गुजरातीमध्ये आहे आपल्या छापलेलं, मी कोणाला वोट द्यायचं नाही हे सांगायला लागले. मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे. हे आमच्या बीजेपीचे नगरसेवक आहेत 2. यांनी आपल्या प्रभागातला निधी जो आपण तुम्ही टॅक्स भरता तो कुठे वापरलेला आहे ते ह्यात दिलेलं आहे. तुमच्याकडे बघितलं मी, तुम्ही सांगायचे आता विथ प्रूफ तुमच्या हातात देतोय. पूर्ण एव्हिडन्स आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्ही वाचा आणि कोणालाही मतदान करा, तुमच्यावरती आहे. आम्ही फक्त तुमच्या निदर्शनास आणून दिलं की आपण जो टॅक्स भरतो आपल्या एरियाचा हा कोणाला दिला जातोय ते बघा. तुम्ही जे आर्मीमध्ये ते तुमचा व्हिडिओ बघितला हा, तेव्हा समजलं सगळं. चुकीचं आहे ना. आपण कशाला भरतोय? इथे आमची इथली लोक बेरोजगार आहेत, नोकऱ्या नाही आहेत. त्यांना पण तुम्ही फाईल देऊ शकत होतात ना. जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना देऊ शकत होतात, तुम्ही कोणाला दिलं? चुकीचं आहे. आणि तेच चूक झालेली आहे आमच्याकडनं की वरिष्ठांनी त्यांना तिकीट दिलेली आहे. तर आम्ही सांगत सुटलोय की त्यांना देऊ नका, तुम्हाला ज्यांना द्यायचे त्यांना द्या. बाकी 2 आहेत आमचे बीजेपीचे, ते व्यवस्थित आहेत. चुकी यांनी केलेली आहे, त्यांची शिक्षा तुम्ही त्यांना द्या आणि वोट देऊन तुम्ही देऊ शकता. थँक्यू. गुजरातीमध्ये ओके सर. कोणाला मतदान नाही करायचं त्याच्यासाठी पब्लिश करतो आपण. ओके. मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे. त्याच्यात ओके. सगळं आपण लिहिलेलं आहे. Yes. आपल्या 2 बीजेपीच्या नगरसेवकांनी कोणाला कामं दिली ती बघा. ओके. तुम्ही जो टॅक्स बघतो. भरलाय Yes. कुठे केलेला आहे ते बघा. ओके. ठीक आहे, थँक्यू. येस, वेलकम. विषय काय नाहीये. प्रभाग क्रमांक 21 क व ड हे आमच्या इथले बीजेपीचे नगरसेवक आहेत. तर नाही, ते गर्दी आहे. 2 मिनिटं पुढे जाऊया. तर त्यांना मला एकच सांगायचं होतं की आपण कोणाला मतदान करायचं आणि कोणाला करायचं नाही ह्याच्यासाठी मी फिरतोय. तोच फक्त 2 जणांबद्दल आहे ज्यांनी आमच्या प्रभागातील निधी यांनी हिंदू विरोधी लोकांना दिलेला आहे. मला त्यांच्याबद्दल राग नाही आहे. त्यांना राबोडीमध्ये कामं द्या, मुंबऱ्यामध्ये द्या, हजुरीत द्या, त्यांनाही कामं भेटली पाहिजेत. पण तुम्ही हे असं करत असाल तर हे चुकीचं आहे ना. मैं बीजेपी का कार्यकर्ता हूँ. बीजेपी के हमारे नगरसेवक है. किसको वोट देना है किसको नहीं देना है वो आपके ऊपर है. आप जो टैक्स भर रहे हो वो कहाँ पे यूज हो रहा है वो देख लेना. ठीक है, बाकी इसमें सब लिखा हुआ है. सोच समझ के वोटिंग करना. ओके, थँक्यू सर. आणि सुनेश जोशी, मृणाल पेंडसे यांच्याबद्दल हा रोष आहे. आणि त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जो तुमचा निधी आम्ही जो टॅक्स भरलेला होता, नगरसेवक निधी, प्रभाग निधी, हा तुम्ही कुठे वापरलेला आहे हे तिथे तुम्हाला माहिती पडतंय. आणि याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तो माहिती अधिकार खाली आपल्याला माहिती पडलेलं आहे की यांनी यांचा निधी कोणाला दिलेला आहे. नाही, वैयक्तिक वाद कसला आहे? तुमच्या समोर आहे ना खरं खोटं. हे काय मी माझ्या हाताने थोडी लिहिलेलं आहे. हे मी माझ्या हाताने लिहिलंय का? आपण जो टॅक्स भरतो तो कुठे जातो याच्यासाठी मी आलेलो आहे. आपल्या एरियाचा. मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे. हे बीजेपीचे नगरसेवक आहेत. पण ह्यांनी तुम्ही भरलेला टॅक्स हा ह्या लोकांना दिलेला आहे. ठीक आहे, तर सगळं लिहिलेलं आहे, वाचा आणि योग्य ठिकाणी मतदान करा. थँक्यू. फरक पडतोय? काय फरक काय पडतोय? काय कारवाई करणार आहे? मी खोटं लिहिलंय का? जर सत्य बोलणं हे गुन्हा आहे ना तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि मी माझा गुन्हाची शिक्षा भोगायला तयार आहे. पण मी पब्लिक समोर सत्य आणणार. मी भाजपचं नाव खराब होऊन देणार नाही. जर 2 आंबे खराब निघाले तर आमचं काय हे नाही होत आहे. कोणाला वोटिंग करायचं आणि कोणाला नाही करायचं तुमचा वैयक्तिक भाग आहे. तुम्ही जो टॅक्स भरता, जीएसटी टॅक्स, हा सगळा या लोकांना हे लोक देत आहेत. अच्छा, हे आपल्या महापालिकेचं लेटर आहे. बरोबर. माहिती अधिकार मध्ये मागवलेलं आहे. त्यात सगळं ह्यांनी पैसे. आपला एरिया कोणता आहे? हिंदूंचा. बरोबर. हे कोणाला कामं दिली? काय द्यायची गरज होती? सगळी 5 वर्षाचा निधी यांनी कोणाला दिला? माझ्या पक्षाचे आहेत पण चुकीचं केलं म्हणून तुम्हाला सांगायला आलो. जागृत केला आम्हाला. हा, तर त्यासाठी मी सांगायला आलो तुम्हाला तुमचं आहे, तुम्ही कोणालाही द्या. ह्या दोघांना देऊन परत आपला टॅक्स चुकीच्या ठिकाणी पाठवू नका. ठीक आहे, थँक्यू सर. तिथे आम्ही सगळ्या पब्लिकना बोलवलेलं आहे. आणि त्यांना सांगणार आहोत जे जनहितार्थ जारी आहे
ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. जनहितार्थ जारी आहे की बाबा तुम्ही तुमचा निधी कुठे वापरलाय, काय वापरलाय ते लोकांना सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे. हे ॲक्च्युली तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की तुम्ही तुमचा निधी कुठे वापरला, कोणाकडे वापरला, तुमचे कॉन्ट्रॅक्टर कोण होते हे तुम्ही सांगायला पाहिजे. आम्हाला सांगायची का वेळ येते? हे चुकीचं आहे. हेच पब्लिकच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. जनतेच्या निदर्शनात त्यांनी भरलेला टॅक्स आहे तो. नाही त्याचं म्हणजे त्यांचं तोडायला नगरसेवक सुनील जोशीचं ऑफिस इनलिगल आहे, बाहेरची शेड इनलिगल आहे. 10 वेळा तक्रार करून पण महापालिका त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. आणि तुम्हाला कालचा विषय सांगतो, न सांगता ह्यांनी इटर्निटी मॉलमध्ये तोडफोड केलेली आहे आणि आता माफी मागायला त्या माणसांच्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत. नाही प्रवेश नाही, मी आपला ठाणेकर म्हणून आहे, मी ठाणेकरांसाठी लढणार आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मी भाजपमध्ये असलो तरी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. बाकी काय फरक नाही पडत आपल्याला की कोण वरिष्ठ काय ॲक्शन घेतील काय नाही घेतील ते त्यांच्या हातात आहे. माझ्या हातात आहे जे त्यांनी केलेलं आहे ते जनतेसमोर आणायचं आहे.